नमस्कार. भारतीय राज्यव्यवस्थेमध्ये राज्यपाल हे पद नाही का नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतं. पण राज्याचे प्रमुख म्हणून त्यांची नेमकी भूमिका तरी काय आहे? आज आपण त्यांच्या घटनात्मक स्थानाबद्दल आणि त्यांच्या अधिकारांबद्दल एकदम सविस्तरपणे जाणून घेऊया. आता बघा, राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत हे तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहेच. पण त्यांचे अधिकार नक्की किती आहेत, किती व्यापक आहेत आणि राज्याच्या प्रशासनात त्यांचं खरं महत्त्व काय? विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा प्रश्न खूप म्हणजे खूप महत्त्वाचा ठरतो. चला तर मग सुरुवात करूया. आपण सगळ्यात आधी राज्यपालांची घटनात्मक भूमिका काय आहे ते पाहू, मग त्यांच्याशी संबंधित महत्त्वाची कलमे कोणती आहेत ते बघू, त्यानंतर त्यांचे मुख्य अधिकार, परीक्षेसाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि हो, शेवटी त्यांची ती दुहेरी भूमिका काय आहे यावरही आपण नजर टाकू. तर सगळ्यात पहिला मुद्दा, राज्यपालांची घटनात्मक भूमिका. भारतीय संघराज्य प्रणालीत राज्यपालांचं स्थान नेमकं कुठे आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर राज्यपाल म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ते राज्याचे नाममात्र कार्यकारी प्रमुख आहेत. म्हणजे राज्याचा सगळा कारभार त्यांच्याच नावाने चालतो. पण इथे एक ट्विस्ट आहे. त्याचवेळी ते केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणूनही काम करतात. आणि म्हणूनच राज्यपालांच्या या पदाला एक दुहेरी महत्त्व प्राप्त होतं. बरं, मग या पदाला आणि त्यांच्या अधिकारांना घटनात्मक आधार कुठून मिळतो? तर त्यासाठी आपल्याला आपल्या राज्यघटनेतील काही महत्त्वाची कलमं पाहावी लागतील. चला बघूया ती कोणती आहेत. ही काही कलमं आहेत जी खरं तर राज्यपालांच्या पदाचा पाया आहेत. बघा, कलम 153 काय म्हणतं की प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल. एकदम सरळ. मग कलम 154 नुसार राज्याचे सगळे कार्यकारी अधिकार राज्यपालांकडेच असतात. त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात हे कलम 155 सांगतं आणि ते राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंतच पदावर राहतात हे कलम 156 स्पष्ट करतं. आणि हो, दोन अत्यंत महत्त्वाचे अधिकार, कलम 161 नुसार क्षमादानाचा अधिकार आणि कलम 213 नुसार अध्यादेश काढण्याचा अधिकार, हे लक्षात ठेवायलाच हवेत. आता आपण राज्यपालांच्या मुख्य अधिकारांबद्दल बोलूया. घटनेनं त्यांना खूप अधिकार दिले आहेत आणि त्यांच्या कामाची व्याप्तीही मोठी आहे. समजायला सोपं जावं म्हणून आपण त्यांचे अधिकार कार्यकारी, कायदेविषयक, वित्तीय आणि न्यायिक अशा वेगवेगळ्या भागांमध्ये विभागून पाहू. सगळ्यात आधी कार्यकारी अधिकार. विचार करा, मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाची नियुक्ती राज्यपाल करतात. राज्याचे महाधिवक्ता, राज्य निवडणूक आयुक्त या सगळ्या महत्त्वाच्या नियुक्त्या तेच करतात. इतकंच नाही तर राज्यातील विद्यापीठांचे ते कुलपती असतात. आणि सर्वात मोठा अधिकार म्हणजे राज्यात घटनात्मक आणीबाणी म्हणजेच राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस तेच करू शकतात. आता वळूया कायदेविषयक अधिकारांकडे. इथंही त्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. विधानसभेचं अधिवेशन बोलावणं, ते स्थगित करणं किंवा विधानसभा विसर्जित करणं, हे सगळे अधिकार त्यांच्याकडे आहेत. प्रत्येक वर्षीच्या पहिल्या अधिवेशनाची सुरुवात त्यांच्या अभिभाषणानेच होते. आणि हो, विधानसभेनं पास केलेलं कोणतंही विधेयक त्यांच्या सहीशिवाय कायदा बनू शकत नाही. ते एखादं विधेयक राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखूनही ठेवू शकतात. आणि कलम 213 नुसार जेव्हा विधानसभा चालू नसते तेव्हा ते अध्यादेशही काढू शकतात. आता पाहूया वित्तीय आणि न्यायिक अधिकार. राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे बजेट त्यांच्याच परवानगीने विधानसभेत मांडला जातो. पैशांशी संबंधित कोणतंही विधेयक त्यांच्या शिफारसीशिवाय मांडता येत नाही. आणि न्यायिक अधिकारांबद्दल बोलायचं झालं तर हायकोर्टाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीवेळी राष्ट्रपती त्यांचा सल्ला घेतात. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्तीही तेच करतात. आणि कलम 161 नुसार क्षमादानाचा अधिकार तर आहेच. ठीक आहे, आता आपण थेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर येऊया. MPSC असो किंवा UPSC, या भागावर हमखास प्रश्न विचारले जातात. तर लक्ष देऊ नाही का? तर बघा, राज्यपालांची नियुक्ती आणि त्यांचा कार्यकाळ. नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती. पात्रता काय? भारताचा नागरिक असावा आणि वय 35 वर्ष पूर्ण असावा. कार्यकाळ किती? 5 वर्षांचा. पण इथेच खरी गोष्ट आहे. ही चौथी अट सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यांचा कार्यकाळ हा राष्ट्रपतींच्या मर्जीवर अवलंबून असतो. याचा सरळ अर्थ असा की राष्ट्रपती त्यांना 5 वर्षांच्या आत कधीही पदावरून दूर करू शकतात. आणि पुन्हा एकदा सांगतो, ही दोन कलमं अजिबात विसरायची नाहीत. कलम 161 म्हणजे क्षमादानाचा अधिकार आणि कलम 213 म्हणजे अध्यादेश काढण्याचा अधिकार. परीक्षेमध्ये यावर थेट प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त असते.
आतापर्यंत आपण अधिकार पाहिले, पण राज्यपालांच्या पदाला एक गुंतागुंतीचं आणि अनेकदा वादात सापडणारं स्वरूप कशामुळे मिळतं? तर ते त्यांच्या दुहेरी भूमिकेमुळे. चला जरा याच भूमिकेबद्दल अधिक जाणून घेऊया. या पदावर बऱ्याचदा टीका होते. जसं की इथं म्हटलं आहे, राज्याच्या राज्यपालांचे वर्णन करण्यासाठी केंद्राचे एजंट, कठपुतळी आणि रबर स्टॅम्प यांसारख्या नकारात्मक संज्ञा वापरल्या जातात. असं का म्हटलं जातं? का त्यांच्या भूमिकेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं? याचं कारण असं आहे की घटनेनुसार काय अपेक्षित आहे, तर राज्यपालांनी राज्याच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच काम करावं, त्यांनी एक तटस्थ प्रमुख म्हणून वागावं. पण राजकीय वास्तव काय आहे? त्यांची नियुक्ती केंद्र सरकार करतं. त्यामुळे अनेकदा असा आरोप होतो की ते राज्याच्या हितापेक्षा केंद्राच्या इशाऱ्यावर काम करतात आणि मग याच कारणामुळे केंद्र आणि राज्यामध्ये संघर्षाची ठिणगी पडते. तर सारांश काय? राज्यपाल हे आपल्या घटनात्मक रचनेतलं एक खूप महत्त्वाचं पद आहे, यात काहीच शंका नाही. त्यांना प्रचंड अधिकार आहेत. पण त्यांची ही जी दुहेरी भूमिका आहे ना, एकीकडे राज्याचे घटनात्मक प्रमुख आणि दुसरीकडे केंद्राचे प्रतिनिधी, हीच भूमिका या पदाला खूप संवेदनशील आणि अनेकदा वादाच्या भोवऱ्यात आणते. आणि हे आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं, ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. राज्यपालांचं पद हे फक्त एक घटनात्मक पद उरलं आहे की ते केंद्राच्या हातातलं एक राजकीय साधन बनलं आहे? या प्रश्नाच्या उत्तरातच आपल्या संघराज्याचं भविष्य दडलेलं आहे.